आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात असलेल्या मांगली चौरास परिसरात आहोत आणि बघू शकतो आपण हे धान जे आपल्याला जमीनदोस्त झालेले पाहायला मिळत आहेत। हे आता गेल्या आठवडाभरात जे भंडारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस आला त्या पावसामुळे हे जे धान आहेत हे जमीनदोस्त झालेले आहेत। शेतकरी चिंतेत आलेले आहेत। अशाच आता नुकसान भरपाई व्हावी म्हणून शेतकरी प्रतीक्षित आहेत। मात्र अजूनपर्यंत धानाचे जे आहेत नुकसान झाले, मात्र पंचनामे अजूनपर्यंत प्रशासनाच्या वतीने झाले नाही। त्याच्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेले। आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया काय सांगाल दादा, आपल्या धानाचे नुकसान झालेले आहेत, पंचनामे झाले का आपले? अजूनपर्यंत पंचनामे झालेले नाही। धान शेतीचे आमची 40% सरासरी नुकसान, 40 ते 50% नुकसान होतात झालेली आहे। अजून कोणी पंचनामे केलेले नाही। आपली किती एकर शेती आहे आणि काय मागणी आहे तुमची? आपली 3.5 एकर शेती येतं। आपली अलग भरपावती व्हायला पाहिजे। नक्कीच ते जवळपास 4 एकर शेती यांची इथं आहे आणि अजूनपर्यंत प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारचे पंचनामे जे आहेत ते झालेले नाही आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेले आहेत। तात्काळ येथील पंचनामे व्हावे व नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। रुपेश सपाटे, TVNine मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।